15 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना कामे शेतीचे करण्यासाठी वेळ भेटणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण राज्यात मग शेतकऱ्यांनी 15 तारखेपर्यंत आपण आपली शेतीची कामे करायची, कारण की काय होणार आहे 16-17च्या दरम्यान परत हे काय होणार आहे, बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि आपल्याकडं उन्हाची तीव्रता असल्यामुळं मग ते कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे येईल आणि ते महाराष्ट्राकडे आल्याच्या नंतर आता जसा पाऊस पडला तसाच मग राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याचा व्हिडिओ आता आपण नंतर दिला जाईल, पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं, 15 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्यायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. या ऑगस्ट महिन्यात देखील एक चांगला मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 17 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्टच्या दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तसेच सांगायचं झालं तर जे म्हणजे ज्या भागात पाऊस कमी पडलेला ते जिल्ह्याचे नाव सांगतो. सोलापूर जिल्हा आहे, आता पडला पण त्याच्यामध्ये आणखीन कमीच आहे, तूट भरून निघालेली नाही. सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्याचा काही भाग, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातला काही भाग, नांदेड जिल्ह्याचा काही भाग. तर ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता आणखीन 7 तारखेपर्यंत दररोज अर्ध्या तासाचा 1 तासाचा स्थानिक वातावरण तयार होऊन दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 7 तारखेपर्यंत आणखीन सोलापूर जिल्ह्यात देखील थोडाफार पाऊस आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे, ह्यामध्ये 7 ऑगस्ट पर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा की 7 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात तुमच्या वेगवेगळ्या तालुक्यात दुपारनंतर थोडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्यानंतर बीड जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती राहील, परभणी जिल्ह्यात तशीच परिस्थिती राहील, जालना जिल्ह्यात देखील तसंच राहील. इकडं हिंगोली, वाशिम, नांदेड तिकडे देखील असाच स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल. अमरावती, अकोला, बुलढाणा तिकडे देखील चिखली, बुलढाणा, मेकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, इकडं घाटाच्या खाली मालेगाव, नांदुरा, ह्या अकोट ह्या परिसरात देखील काय होणार आहे, दुपारपर्यंत ऊन राहील आणि दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन 20 मिनिटाचा 22 मिनिटाचा थोड्या सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात यायचं. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या तरी आता मोठा पाऊस नाही, मग मोठा पाऊस कधी येईल की मग 15 ऑगस्टच्या नंतर मध्ये ते 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यान येणार म्हणून तोपर्यंत शेतीची कामे करून घ्यायला हरकत नाही. राज्यात आणखीन जे काही धरण तळे छोटे छोटे तलाव राहिलेले आहेत ते खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही देखील काही काळजी करू नका. तुमच्याकडे देखील काय होणार, ऑगस्टचा एक पाऊस पडणार आहे मोठा आणि परतीचा पाऊस सप्टेंबर ऑक्टोबरचा देखील खूप पडणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सोशल मीडियातून काय आलं की अशा अफवा येतात की खंड पडणार आहे. तर तुम्हाला सांगतो खंड म्हणजे कसं असतंय, समजा आजपासून जर खंड पडला तर महाराष्ट्रामध्ये कुठंच एक पावसाचा थेंब पडत नाही, त्याला खंड म्हणतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो 7-8 तारखेपर्यंत तर हे पाऊस असा थोडाफार चालूच राहणार आहे. त्याच्यानंतर 13, 14, 15च्या दरम्यान नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरात त्याच्यानंतर 13, 14, 15ला असं थोडा थोडा पाऊस येत राहणार आहे. मग याला खंड म्हणतात का? खंड मध्ये कसा असतो की महाराष्ट्रात कुठंच पावसाचा एक देखील थेंब पडत नाही, घाटमाथ्यावर देखील पाऊस येत नाही, त्याला खंड म्हणतात. तर तुम्हाला सांगतो तसा खंड वगैरे काही एवढा पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. पाऊस असाच महाराष्ट्रामध्ये चालू राहील. फक्त काय होईल, आज या भागात, उद्या त्या भागात, परवा त्या भागात असं करत करत 15, 16, 17 ऑगस्ट पर्यंत असाच पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पडत राहील. एकदम पाऊस असा बंद होणार नाही, 15-20 दिवस असा एकदम स्टॉप कुठलाच पाऊस होणार नाही म्हणून अंदाज लक्षात